दिव्यांगाच्या खात्यावर निधी जमा ते होणार आहे? फार कमी आहे. खरं तर माझं काय म्हणणं होतं का आमचा 2016चा जो कायदा आम्ही पारित करून घेतला होता दिव्यांगासाठी, केंद्राचा जो कायदा आहे, अपंग पुनर्वसन कायदा 2016चा. तर तो 2016चा कायदा काय म्हणतं का जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य आणि केंद्र यांना 5% दिव्यांगासाठी निधी राखीव ठेवला पाहिजे. म्हणजे अर्थातच 4%. 4%नं आता जर 7 लाखाचं बजेट जर केलं, तर 28,000 कोटी रुपये दिव्यांगासाठी खर्च करणं आवश्यक आहे. त्यापैकी सरकार किती खर्च करून आलं? फक्त 1400 कोटी. त्याच्यातही 1400 कोटीमध्ये 1000 ते 1200 कोटी हे कर्मचाऱ्यावर खर्च होतं. प्रॉपर दिव्यांगावर 100-150 कोटी खर्च होत नाही. त्यांना आमच्या मागणीला यश आलं का आम्ही त्यांना सांगतो की दिव्यांगाला तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून कसा हे केलं पाहिजे, स्टॉल धोरण कसं आखलं पाहिजे. म्हणजे 28,000 कोटी रुपये कुठं आणि तुमचे 1400 कोटी कुठं. म्हणजे 5% 4% निधी खर्च होत नाही. त्याच्यासाठी आम्ही आता एक कोर्टात पण जाणार आहोत आणि त्यासाठी एक आंदोलनही जून महिन्यात आम्ही करू. राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता, परंतु त्यावरती माननीय बच्चू कडू यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं आहे की ही निधी फार कमी आहे व दिव्यांग बांधवांसाठी ही निधी कमी असल्यामुळे ते नक्कीच एक आंदोलन करणार आहेत व त्यामध्ये ही निधी वाढवून मागणार आहेत. तर मोठी बातमी असणार आहे की राज्यातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना थेट 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयामुळे अनेक दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून स्वावलंबनाकडे मोठे पाऊल टाकले जाणार आहे व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या नव्या उपक्रमाची माहिती दिली आहे. पण जेव्हा माननीय बच्चू कडू यांना या संदर्भात विचारलं त्यावेळेस त्यांनी सरळपणे सांगितलं आहे की दिव्यांग बांधवांसाठी ही निधी आहे ती फार कमी आहे, यामध्ये नक्कीच वाढ झाली पाहिजे आहे. कारण प्रत्येक वेळेस दिव्यांग बांधवांसाठी असू द्या, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असो, माननीय बच्चू कडू उभे राहतात व प्रत्येक वेळेस हे निधी आहे ते वाढवून घेतात. जसे की लाभार्थ्यांना जे योजनेचे पैसे आहेत दिव्यांग बांधवांसाठी 1,500 वरून 2,500 रुपये करण्यात आले होते ऑक्टोबर 2025 पासून. असेच आता दिव्यांगांसाठी प्रयत्न करणार आहेत व आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा हे पैशांची निधी वाढण्यासाठी नक्कीच इथे बच्चू कडू प्रयत्न करतील. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी आवश्यक असलेली साधन सामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे व ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या माध्यमातून डीबीटी पद्धतीने ही रक्कम जमा होणार असल्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता राहणार आहे आणि लाभार्थ्यांना थेट फायदा सुद्धा मिळणार आहे. तर विशेष म्हणजे जवळपास 30 वर्षानंतर या योजनेत दिल्या जाणाऱ्या टूलकिटसाठी रकमेतील मोठी वाढ करण्यात आली आहे व याआधी या योजनेअंतर्गत केवळ 1,000 रुपयांची मदत दिली जात होती. मात्र आता ही रक्कम थेट 15,000 रुपये करण्यात आली आहे, म्हणजे तब्बल 15 पट वाढ करण्यात आली आहे. या बदलामुळे दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साधन सामग्री घेणे अधिक सोपे होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या निधीमध्ये वाढ झाली पाहिजे का नाही? नक्कीच कमेंट करून सांगा. माननीय बच्चू कडू नेहमीच प्रयत्न करतात, तुम्ही सुद्धा या प्रयत्नासाठी नक्कीच तुमचे प्रयत्न काय असणार आहे किंवा तुमचं जे काही मत काय असणार आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडायचं आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.